नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धातुरे आणि आपण पाहत आहात राजाशी न्यूज. आजची अत्यंत संतापजनक बातमी. नगराध्यक्षाच्या छळाला कंटाळून एका सैनिकाच्या पत्नीला रस्त्यावर उतरावे लागले. देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबालाच न्याय नाही. नगर परिषदेत चाललंय नेमकं काय? देवळाली प्रवरा येथे घडलेली ही घटना प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह उभा करते. भारतीय सैन्यात कार्यरत असलेले लॉन्स नाईक दीपक कदम देशाच्या सीमारेषेवर उभे राहून देशाचे रक्षण करत आहेत, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांची पत्नी पूनम कदम यांनी थेट नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे. विचार करा, जो सैनिक आपलं कुटुंब सोडून देशासाठी लढतो, त्याच्या घरच्यांना जर प्रशासनाकडून त्रास सहन करावा लागत असेल तर ही केवळ एक घटना नाही, तर ही संपूर्ण व्यवस्थेची अपयशाची कथा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूनम कदम यांनी वारंवार नगर परिषदेमध्ये अर्ज केले, आवश्यक कागदपत्रांसाठी अनेक वेळा फेऱ्या मारल्या. नगराध्यक्षाकडून वेळ दिला गेला, पण काम मात्र झाले नाही. इतकंच नाही तर त्यांना तासनतास बसून ठेवले, वारंवार टाळाटाळ करणे आणि मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे का, की सत्तेचा गैरवापर? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, एका सैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर सामान्य जनतेचे काय? या न्यायाविरोधात पूनम कदम यांनी आंदोलन सुरू केलं. त्यांच्या सोबत अनेक नागरिक, महिला आणि पदाधिकारी उभे राहिले आहे. नगर परिषदेसमोर घोषणाबाजी करण्यात आली आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही देशासाठी लढतो, पण आमच्याच घरच्यांना न्यायासाठी लढावं लागतं. आम्ही देशासाठी लढतो, पण आमच्याच घरच्यांना न्यायासाठी लढावं लागतं. हा आवाज फक्त पूनम कदम यांचा नाही, तर तो प्रत्येक सैनिक कुटुंबाचा आवाज आहे. ही घटना केवळ एक व्यक्तीची नाही, तर ती दाखवते की स्थानिक प्रशासन किती निष्क्रिय झालं आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या किती दुर्लक्षित आहेत. आज एक सैनिक कुटुंब रस्त्यावर आहे, उद्या कोणाचंही असू शकतं.